कसं काय मंडळी, आपण चाललो आहोत देवीची ओटी भरायला. आधीच लेट झाला आहे, त्यात ऑटो मला ऑलमोस्ट 1 तास थांबवून मिळाली. तर ही आहे पहिली ओटी ठाण्यातल्या गंडाळी देवीची. देवीचा वार होता, वाटलं खूपच गर्दी असणार, लाईन असणार, पण असं काही नव्हतं. आणि खरंच खूप कमी गर्दी होती. नंतर मग हा बघा माझा अवतार कसा झाला आहे. डिरेक्ट ऑफिसवरून गेले होते ना, म्हणून असा हा अवतार. तर हा दीपस्तंभ किती सुंदर आहे. असा सेम दीपस्तंभ आम्ही गणपतीमध्ये ऑलमोस्ट 2 वर्ष तरी ठेवला होता, मोठ्या साईज मध्ये. आणि खरंच तो खूप छान दिसत होता. 2 दीपस्तंभ होते असे, 2 बाजूला गणपतीच्या ठेवलेले. तर मग मस्त ओटी भरली. अ, मग पुढे बाहेर येऊन दुसरी ऑटो पकडून ठाण्याची ग्रामदेवीची ओटी भरायला निघाली. अ, ठाण्यातली गावदेवी स्टेशन जवळ, जी तुम्हाला माहिती असेल. इथे पण थोडीशीच गर्दी होती. लाईन पण हळूहळू पुढे जात होती. म्हणजे थोडीशी गर्दी होती, पण लाईन जरा हळूहळू हळू पुढे जात होती, कारण की ओटी भरायला खूप वेळ घेत होते सगळेजण. आणि जरा वेळ लागला. आणि त्यानंतर मग माझे केस, काय सांगू मी तुम्हाला, असे तुऱ्यासारखे उभे राहायला लागले आहेत. काय माहिती असं का होत आहे, तुमचे पण असे होतात का? आणि ही पहा देवीचे मुख. मला माहित नव्हतं की व्हिडिओ शूट नाही करू शकत. नंतर पुढे जाऊन काका बोलले जाऊ दे आता, काढला तर व्हिडिओ. इथे पण छान देवीची ओटी भरून झाली. मग निघून माझा नवरा घ्यायला आला होता. नौपाड्याला छान लाईट्सने सजवलं होतं, म्हणजे पूर्ण मार्केट आहे ना, खूप छान सजवलं होतं. भरपूर लाईट्स होते, तुम्हाला दिसतीलच पुढे. आणि मी अशीच चालत चालत चाललेले, थोडा वेळ थांबले आणि मग आला माझा नवरा मला घ्यायला. आणि मग हा व्हिडिओ मी एंडच करत होते, म्हणजे मी ऑलमोस्ट बाय पण बोललेले व्हिडिओमध्ये. तर मग आम्हाला रस्त्यातच सप्तशृंगी देवीचे मंदिर दिसले. मग तिथे पण मी ओटी भरली. असं नौपाडा पोलीस स्टेशन आहे ना, त्याच्या बाहेरच लागून आहे सप्तशृंगीचं मंदिर, जर कोणाला माहित नसेल तर. मग ओटी भरली आणि मग निघालो घरी जायला. हा होता पार्ट 1. नेक्स्ट पार्टसाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा.